नमस्कार मित्रांनो, तुमच्या किचनमध्ये रोज कोणत्या चुका होत आहेत आणि त्या कशा सोप्या मार्गाने सुधारता येतील ते आज आपण पाहणार आहोत. 90% लोक या किचनमध्ये अशा चुका करतात. आजच या सवयी बदलूया. चला सुरू करूया काही सोपे आणि उपयोगी किचन टिप्स. नंबर 1, फ्रीजमधील वास कमी करणे. फ्रीजमधून वास येतो का? फक्त लिंबाचा तुकडा ठेवून वास कमी होत नाही. मी तुम्हाला सुपर टिप सांगते. एक लिंबाचा तुकडा फ्रीजमध्ये ठेवा आणि जर वास जास्त असेल तर त्याचबरोबर एक छोटा बाऊल बेकिंग सोडा देखील ठेवा. हे दोन्ही वास शोषून घेतील आणि फ्रीज लगेच फ्रेश होईल. स्मार्ट ट्रिक: फळे किंवा भाजी ठेवण्यापूर्वी साफ पिशव्यांमध्ये ठेवा, ज्यामुळे वास अजून जास्त काळ टिकतो. नंबर 2, पापड कुरकुरीत ठेवणे. पापड मौका पडतात. त्यांना एअरटाईट डब्यात थोड्या तांदळासोबत ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतो आणि पापड कुरकुरीत राहतात. एक्स्ट्रा टिप: पापड खाण्यापूर्वी हलके तवा गरम करा, कुरकुरीतपणा अजून वाढेल. नंबर 3, कांदा कापताना डोळ्यात पाणी येणे. कांदा कापताना डोळ्यात पाणी येते का? कांदा कापण्याआधी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. डोळ्यात पाणी येणार नाही. स्मार्ट ट्रिक: कांदा कापताना थोडा लिंबाचा रस हातावर लावा. स्मेल कमी होईल आणि डोळ्यांना देखील त्रास होणार नाही. नंबर 4, शेळी पोळी पुन्हा मऊ करणे. शेळी पोळी पुन्हा मऊ करायची असेल तर थोडे पाणी लावून गरम करा. पोळी पुन्हा मऊ आणि ताजी होईल. एक्स्ट्रा टिप: पोळी गरम करताना तवा हलका आर्द्र ठेवायला हवा. जास्त तापमान पोळी कडक करेल. नंबर 5, दूध जास्त काळ टिकवणे. दूध लवकर खराब होते का? दूध उकळताना त्यात थोडेसे पाणी घाला. दूध जास्त वेळ टिकेल आणि झटपट जळणार नाही. एक्स्ट्रा ट्रिक: थोडा बेकिंग सोडा देखील दुधात मिसळा. हलके उकळवा. दूध अजून काळ टिकेल. नंबर 6, तवा किंवा नॉनस्टिक तवा साफ करणे. तव्यावर जळलेले डाग आहेत का? त्यावर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावा. 10 मिनिटे तसंच ठेवा. नंतर हलक्या हाताने स्क्रबरने साफ करा. लोखंडी तव्याला मोहरीच्या तेलाने पुसा. गंज येणार नाही. नॉनस्टिक तव्यासाठी स्टीलचा स्क्रबर वापरू नका. मुलायम स्पंज आणि हलका लिक्विड डिटर्जंट वापरा. नंबर 7, पॅन किंवा कढई साफ करणे. जळालेल्या पॅनसाठी 1 कप पाणी, 2 चमचे व्हिनेगर आणि थोडा बेकिंग सोडा घाला. 5 मिनिटे उकळवा आणि नंतर स्क्रबरने साफ करा. चिकट घाण आणि डाग सहज निघून जातील. स्टीलच्या कढईसाठी लिंबाच्या सालीवर मीठ टाकून रगडा. कढई पुन्हा चमकदार होईल. नंबर 8, इडली स्टँड किंवा स्टीमर साफ करणे. इडलीचे तुकडे काढण्यासाठी गरम पाण्यात 5 मिनिटे भिजवा. नंतर स्क्रबरने साफ करा. स्टीमर ट्रेचे छोटे छिद्र ब्रशने नीट साफ करा. जमा झालेला चिकटपणासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा पेस्ट लावा. 10 मिनिटांनी धुवा. नंबर 9, गॅस स्टोव्ह साफ करणे. गॅस स्टोव्ह
खूप घाण झाला आहे का? तर थोडासा बेकिंग सोडा, थोडा व्हिनेगर मिसळा, पेस्ट तयार करा आणि गॅसवर जळालेल्या भागावर लावा. 2 मिनिटे तशीच राहू द्या. नंतर हलक्या हाताने कोरड्या कापडाने साफ करा. तुमचा गॅस स्टोव्ह अगदी नवीनसारखा चमकू लागेल. अतिरिक्त टिप्स: भांडी धुतल्यानंतर लगेच कोरडी करा. विशेषतः लोखंड आणि स्टीलची भांडी. लिंबू, व्हिनेगर, बेकिंग सोडा हे किचन क्लिनिंगचे बेस्ट साथी आहेत. महिन्यातून एकदा सगळ्या भांड्यांची डीप क्लिनिंग नक्की करा. अशा सोप्या आणि उपयोगी किचन टिप्ससाठी हनीबीला फॉलो करा.